आजचा विद्यार्थी उद्याचा प्रगत भारताचा सुजाण नागरिक राहणार असल्याने प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे। गुणवंतांनी, ज्ञानवंतांनी, भाग्यवंतांनी आणि कष्टकऱ्यांनी आपले ज्ञान, अपार कष्ट, मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणाच्या जोरावर जे यश संपादन केले ते आपण सर्वांसमोर येणे महत्त्वाचे असते। त्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्याकडून भावी आयुष्यात अधिक चांगली कामे होऊन त्यांच्या कार्याचा सर्वत्र झेंडा फडकावा असे मत भाजपाचे महामंत्री उपेंद्रजी कोठेकर यांनी व्यक्त केले। ते तिवसा शहरात आयोजित केलेल्या 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावरून बोलत होते। आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुढे बोलताना ते म्हणाले की 10वी व 12वी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे। योग्य शिक्षण आपल्या जीवनात महत्त्वाचे असून त्याची निवडही वेळीच विद्यार्थ्यांनी करावी। नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो ज्ञानासाठी करतो तोच या युगात प्रगती करू शकतो असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रोपटे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले। यावेळी व्यासपीठावर उपस्थित राजेशभाऊ वानखेडे, शिवराय कुलकर्णी, दिनेश सूर्यवंशी, नितीन गुडदे, विवेक गुल्हाने, छायाताई दंडाळे, भारतीताई वानखेडे, धीरज केने, प्रदीपभाऊ गोरखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले। सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी काजळकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक राजेशभाऊ वानखेडे यांनी केले। तिवसा येथील भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा प्रसंगी भाजपचे संजयभाऊ देशमुख, निलेशभाऊ श्रीखंडकर, अनिकेतभाऊ वानखेडे, आशिषभाऊ निस्ताने, सुधीरभाऊ वानखेडे, आशिषभाऊ ढोले, अण्णा पडोडे, ऋषिकेश बोथे, अंकुशभाऊ देशमुख, अजयभाऊ गुल्हाने, विनोदभाऊ पटेल इत्यादींनी अथक परिश्रम घेतले। जनसमर्थन न्यूज, तिवसा।